मंगळचं राशी परिवर्तन होत आहे. मंगळ हे मकर राशीमध्ये जात आहे. तर कसा जाणार आहे? वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस, वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस फार चांगले जाणार आहेत. खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहे, कारण 9व्या घरामध्ये गोचर होत आहे. 9वं घर हे भाग्याचं मानलं जातं आणि मंगळ मेहनतीला दाखवतं. त्यामुळे भाग्य आणि मेहनत ह्या दोघांचा मिळून तुम्हाला खूप चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती, नोकरीमध्ये खूप चांगल्या गोष्टी, आर्थिकदृष्ट्या तुमचं फार चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा खूप चांगले योग पाहायला मिळतील. तुमचा जोडीदार, मग वाईफ असो किंवा हस्बंड असो, त्यांचं सुद्धा प्रगती खूप चांगली होणार आहे. त्यांचं सुद्धा प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत. इकॉनॉमिकली तर खूप चांगला योग आहे. त्याचबरोबर सूर्य शुक्र इथे बसलेला आहे. त्यामुळे केंद्र घरातले प्लॅनेट सुद्धा इथे असल्या कारणाने खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये इथे चांगल्या घडणार आहेत. फक्त एकच आहे की थोडासा खर्चावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. नवीन सुरुवात, नवीन बिझनेस याही गोष्टी तुमच्या आयुष्यात पाहायला मिळतील. जर तुम्हाला कुठलं नवीन दुकान करायचं आहे किंवा बिझनेस करायचा आहे तर नक्की त्याच्यावर काम करा. नक्की त्या गोष्टीकडे करा. चांगल्या गोष्टी सुद्धा इथे आहेत. फक्त थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका आणि पटकन बोलू नका. इथे पटकन बोलून तुम्ही कदाचित लोकांना हर्ट करू शकता. वडिलांसाठी सुद्धा चांगला काळ असेल, पण तिथे वडिलांबरोबर आर्ग्युमेंट फक्त करू नका. थोडंसं सांभाळून घ्या. खर्च जर तुम्ही नीट व्यवस्थित सांभाळला तर सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फार चांगल्या आहेत. पदोन्नती आहे, नोकरी चेंज करायची असेल त्याच्यामध्ये सुद्धा आहे, ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे, प्रवास खूप होण्याची शक्यता आहे. ज्यांना एज्युकेशनसाठी बाहेर जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगला काळ आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. उपाय जो दिलेले आहे ते उपाय करा. नक्की हे महिना तुमचा वृषभ राशीच्या लोकांसाठी फार फायदेशीर असणार आहे. त्यामुळे शांत रीतीने डिसिजन घ्या, निर्णय घ्या आणि या काळाचा उपयोग नक्की करा. बेस्ट ऑफ लक.